नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या मनगटावर रुद्राक्षाची माळ. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये सुद्धा रुद्राक्षांची माळ पाहायला मिळाली. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभास्थळाच्या परिसरामध्ये शिंदे गटाची बॅनरबाजी. विचारांचे वारसदार नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी झळकले. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरे गटाची बाईक रॅली. मुंबई गोवा महामार्ग ते जिजामाता चौक बाईक रॅलीचं आयोजन. शेकडो कार्यकर्त्यांचा बाईक रॅलीमध्ये सहभाग. सिल्वासामधील ठाकरे गटाच्या 500 कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा संपन्न. गोंदियामध्ये काँग्रेसच्या महिला मेळाव्यामध्ये तुफान गर्दी. जवळपास 5000 महिलांची मेळाव्यामध्ये उपस्थिती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अभिनेत्री निशिगंधा वाड आणि आमदार प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गडचिरोलीतील मार्कंडा देवस्थानला भेट. मार्कंडा देवस्थानच्या नूतनीकरणाची फडणवीस यांच्याकडून पाहणी. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली संवेदनशील वांगेतुरीमधील नवनिर्मित पोलीस ठाण्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. हे पोलीस ठाणं नव्हे तर विकासाचं द्वार असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भरला जनता दरबार. विद्याप्रतिष्ठानमध्ये बारामतीकरांची मोठी गर्दी. अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर लुटला हुरडा खाण्याचा आनंद. दिलीप माने आणि अजित पवार यांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा समोर. बंजारा समाजाचा SC ST प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी जनजागरण रथयात्रा काढण्यात येणार. बंजारा सेवा समितीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांची माहिती. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल. अंधारेंचा जनतेशी विविध मुद्द्यांवर संवाद. जळगावमध्ये भुसावळ आणि बोदवड शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न. एकूण 90% मतदान झाल्याची माहिती. 15 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणार. परभणीमध्ये जिल्हा नियोजनाच्या रखडलेल्या निधीवरून भाजप आमदार मेघना बोर्डीकर आक्रमक. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार बोर्डीकर संतापल्या. वंचित आघाडी आगामी निवडणुकांसाठी मैदानात उतरली. वंचितच्या प्रचाराची नागपुरातून सुरुवात होणार. आंबेडकर 7 फेब्रुवारीला शेतीविषयी ब्लूप्रिंट सादर करणार. 7 फेब्रुवारीनंतर राज्यात ठिकठिकाणी सभांचं नियोजन. भुजबळांची स्वतःच्या सरकारवरच शंका. भुजबळांकडून फडणवीस आणि अजित पवार यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न. जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका. राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांवर बोलू नका. भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल. छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांची टीका. गोरगरीब उपाशी मरावेत हे भुजबळांचं स्वप्न. ओबीसींनी भुजबळांपासून सावध राहावं. मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाणा. भुजबळ ज्या पक्षामध्ये जातात तो पक्ष संपवतात. आता सरकारही पाडतील. भुजबळांनी स्वतःचं कुटुंब देखील अडचणीत आणलं. जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका. कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजगेकरांसह 600 जणांवर गुन्हा दाखल. प्रार्थना स्थळावरील अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यानं कारवाई करण्यात आली. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांचं उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषणाला सुरुवात. केंद्रीय कृषी समितीचा 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौरा. कांद्याचे पडलेले भाव, सध्याच्या पाण्याचा सोर्स याचा आढावा घेणार. अवकाळी पावसानंतर केंद्रीय समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर. नाशिकच्या इगतपुरी वाघेवाडीमध्ये पाणी टंचाई. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा. घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर. सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं निर्णय. रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता. परभणी परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपये जाहीर. प्रवाशांकडून समाधान व्यक्त. अकोल्यामध्ये रस्त्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ मलकापूर बंद. मलकापूर रस्त्याची 7 वर्षांपासून दयनीय अवस्था. रस्त्यासाठी ठाकरे गटाचं उपोषण. वाशिम जिल्ह्यातील 2 लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 115 कोटींचा निधी मंजूर. शासनाच्या महसूल विभागाकडून 31 जानेवारीला निधी देण्यास मान्यता. नाशिक बाजार समितीमधून संचालक हद्दपार होणार. बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळणार. महायुती सरकारने बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू केली.
बीडच्या परळीतील पोहनेरमध्ये नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट. तहसीलदार व्यंकटेश मुंडेंच्या प्रत्यक्ष हजेरीमध्ये कारवाई करण्यात आली. पुण्याच्या भोरमधील राजगड साखर कारखान्याची 24 लाख रुपयांची फसवणूक. गळीत हंगामामध्ये कारखान्याला कामगार आणि वाहन पुरवतो सांगून फसवणूक. 5 ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या वाई फुलेनगरमधील शेतकरी उमेश खामकरने अर्ध्या एकरमध्ये केली पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड. शेतकऱ्यांकडून पांढरी स्ट्रॉबेरी विकायला देखील सुरुवात. वर्ध्याच्या गिरडमधील गावरान बोर महोत्सवामध्ये 76 प्रजातींच्या बोरांचं प्रदर्शन. मगन संग्रहालयातून प्रथमच आयोजन. महिला बचत गटाने लावली 12 स्टॉल. अमरावतीमध्ये आंबिया बहारचा 3070 कोटींचा परतावा देण्यास पीक विमा कंपनीची टाळाटाळ. 1055 शेतकरी परताव्याच्या रकमेपासून वंचित. नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हळदीच्या दराने उच्चांक गाठला. गेल्या 4 दिवसांपासून हळदीची प्रति क्विंटल 14 ते 15,000 रुपये दराने विक्री. पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाचं सर्वेक्षण 100% पूर्ण. शेवटच्या 3 दिवसामध्ये 11% सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याची महापालिका प्रशासनाची माहिती. मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये पुणे विभाग अव्वल. विभागामध्ये 9,30,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण, तर राज्यामध्ये 95% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती. जळगावमधील वडोदा करणवाडी रस्त्याची दुरवस्था. रस्त्याच्या दुरुस्ती करण्याची मागणी. वाहन चालकांनी करावी लागते तारेवरची कसरत. बीडच्या विशेष पोलीस पथकाकडून 1 क्विंटल गांजा जप्त. 5 आरोपी ताब्यात. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यामध्ये कोळी महादेव समाजाच्या आरक्षणासाठी तरुणाचं समाधी आंदोलन. 2 तरुणांकडून स्वतःला जमिनीत गाडून घेत आरक्षणाची मागणी. ओबीसी युवा अधिकार मंचाची यात्रा नागपुरात दाखल. जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक. यात्रेमध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग. येरवडा कारागृहामध्ये 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. सीसीटीव्ही यंत्रणेचे गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगींच्या हस्ते उद्घाटन. पुण्याच्या जुन्नरमधील मांजरवाडीमध्ये पैलवान कैलास उर्फ पिंटू पवार याची हत्या. धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या. नाशिकच्या नैताळेमध्ये मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात. यात्रोत्सवामुळे छत्रपती संभाजीनगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा. गोंदियामध्ये जनसंघाचे जनक लक्ष्मणराव मानकर गुरुजींची जयंती उत्साहामध्ये साजरी. गुणवंत विद्यार्थ्यांसह समाजसेवकांचा सत्कार करण्यामध्ये आलेला आहे.